मातीच्या सुगंधात रमणारी माणसं, शेतात राबणारे हात आणि त्यांच्यासोबत जणू काही सूर्याच्या किरणांबरोबरच राबणारी स्वप्न. खरंच शेतकऱ्यांचं आयुष्य म्हणजे एक न संपणारी गाथा आहे. पण या गाथेत कधी कधी असं काही घडतं की सगळं जग थांबून त्यांच्याकडे पाहतं. असाच एक किस्सा घडलाय लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील हडोळती गावात. इथल्या शेतात एक 75 वर्षाचा शेतकरी आपल्या पत्नीसोबत स्वतःला नांगराला जुंपून शेती करत होता. बैल नाही, पैसा नाही, पण हिम्मत आणि जिद्द मात्र अफाट. पण ही फक्त सुरुवात आहे, कारण या गोष्टीत आला एक ट्विस्ट, ज्यामुळे सोशल मीडियावर एक खळबळ उडाली आणि त्यात मध्यवर्ती नाव आहे सोनू सूद. नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये. लातूरच्या या शेतकऱ्याची अंबादास पवार आणि त्यांच्या पत्नी मुक्ताबाई यांची कहाणी जेव्हा व्हायरल झाली तेव्हा सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. एक व्हिडिओ ज्यामध्ये हे वयोवृद्ध दाम्पत्य स्वतःला नांगराला जुंपून शेतात कोळपणी करत होते, तो व्हायरल झाला आणि लोकांच्या हृदयाला भिडला. माणूस किती हतबल असतो तरीही हार मानत नाही, याचं हे जिवंत उदाहरण होतं. पण ही कहाणी इथेच थांबली नाही. या व्हिडिओने अनेकांचं लक्ष वेधलं आणि त्यात एक नाव होतं सोनू सूद, ज्याला आपण रिअल लाईफ हिरो म्हणून ओळखतो. सोनू सूद जो गेल्या काही वर्षांपासून त्याच्या सामाजिक कार्यासाठी आणि गरजूंना मदत करण्यासाठी ओळखला जातो. त्याने या शेतकरी दाम्पत्याला बैल जोडी देण्याचं आश्वासन दिलं. त्याच्या या घोषणेनंतर अनेकांनी त्याचं कौतुक केलं. पण सोशल मीडियावर काही जणांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. गुरुप्रीत वालिया नावाच्या एका युजरने एक्सवर पोस्ट करत सोनू सूदला टोमणा मारला. बैल पाठवतो म्हणाला होतास, पण काय केलंस? खरी मदत तर बाबासाहेब पाटील यांनी केली. त्यांनी शेतकऱ्याचं 42,500 रुपयांचं कर्ज फेडलं. तू नेमकं काय केलं? हा टोमणा सोनू सूदला चांगलाच झोंबला. त्याने थेट आपलं बँक स्टेटमेंट शेअर करत सगळ्यांना सडेतोड उत्तर दिलं. सोनूने एक्सवर लिहिलं, माझ्या वाट्याची मदत मी अंबादास पवार यांना आधीच केली आहे. आता तू तुझ्या वाट्याची मदत कर भाऊ. ट्विटरवर विष पसरवून देश चालत नाही. कोणाला मदत हवी असेल तर मला मेसेज कर. जय हिंद. त्याने बँक स्टेटमेंट शेअर केलं, ज्यामध्ये त्याने अंबादास पवार यांना पैसे पाठवल्याचा पुरावा होता. पण त्याने नेमकी किती रक्कम पाठवली हे त्याने उघड केलं नाही. तरीही त्याच्या या उत्तराने सगळ्यांचं तोंड बंद झालं. पण ही गोष्ट इथेच थांबत नाही. या सगळ्या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते, आपला समाज अजूनही चांगल्या माणसांना आणि त्यांच्या कार्याला पूर्णपणे स्वीकारायला तयार नाही. एकीकडे अंबादास पवार यांच्यासारखे शेतकरी आपल्या जिद्दीने आणि मेहनतीने सगळ्यांना प्रेरणा देतात, तर दुसरीकडे सोनू सूद सारखे लोक आपल्या सामाजिक कार्याने समाजाला आधार देतात. पण सोशल मीडियावर काही लोक फक्त टीका करण्यासाठी बसलेले असतात. गुरुप्रीतच्या पोस्टने हे दाखवून दिलं की काही लोकांना खरी परिस्थिती न समजता फक्त वाद निर्माण करायचा असतो. पण सोनू सूदने आपल्या साध्या आणि स्पष्ट उत्तराने सगळ्यांना शांत केलं. या सगळ्या प्रकरणातून आपल्याला काय शिकायला मिळतं? एक, की शेतकऱ्याचं आयुष्य किती खडतर आहे आणि त्यांना आधार देणं किती गरजेचं आहे. दुसरं, की सोनू सूद सारखे लोक जे खऱ्या अर्थाने समाजासाठी काहीतरी करतात त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. आणि तिसरं, सोशल मीडियावर टीका करणं सोपं आहे, पण खरी मदत करणं खूप मोठी गोष्ट आहे. अंबादास पवार आणि मुक्ताबाई यांच्या कहाणीने आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधलं आणि सोनू सूदच्या कृतीने आपल्याला दाखवून दिलं की खरी मदत ही मनापासून आणि खऱ्या भावनेने केली जाते. तुम्हाला काय वाटतं? कमेंट मध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.